नमस्कार रसिक श्रोते हो. आज आपल्या सगळ्यांच्या लाडक्या श्रीयुत वपू काळे यांच्या स्मृती दिन आहे. वपू काळेंची बरीचशी पुस्तकं मी वाचलेली आहेत. माझे फार अतिशय आवडते लेखक आहेत ते. शालेय जीवनात आणि कॉलेज जीवनात त्यांची पुस्तकं वाचतच आम्ही मोठे झालो. वाक्य ही खरी शब्दरचना असते, परंतु ती शब्दरचना कशा प्रकारची करायची याची एक खुबी असते. वपू काळेंना ती खुबी फार चांगली जमलेली आहे. तर वपू काळे यांचे 29 विचार मी आपणाला ऐकवणार आहे. अवधान द्या. मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाही तर वज्राघातानेही तुटणार नाही. संवाद दोनच माणसांचा होतो. त्यांच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात. कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं. कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे. म्हणूनच खडक झिजतात, प्रवाह रुंदावत जातो. जाळ्याला काही नसलं तर पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते. खर्च झाल्याचं दुःख नसतं. हिशोब लागला नाही की मग त्रास होतो. प्रॉब्लेम्स कुणाला नसतात, ते शेवटपर्यंत असतात. पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर हे असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा, तर कधी माणसं. ह्या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो. आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात. वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एका मागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचंही तसंच आहे. शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो. बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो. घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणाऱ्याची ऐपत नेहमीच कमी असते. माणूस अपयशाला भीत नाही. अपयशाचे खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर ह्याची त्याला भीती वाटते. बोलायला कुणीच नसणं ह्यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं ही शोकांतिका जास्त भयानक. कुणीही कसं दिसावं ह्यापेक्षा कसं असावं ह्याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं ह्याला तरी नक्कीच महत्त्व आहे. पाण्यात राहायचे तर माशाची नुसती मैत्री करून भागत नाही, तर स्वतः मासा बनावे लागते. वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचे नसते, प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीचं वेळ रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळून लावेपर्यंत सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होत असतो. समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो, पण एकदा अपेक्षित उंची गाठली अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते. संध्याकाळच्या संधीप्रकाशातही जो टवटवीत राहिला त्याने दिवस जिंकला. अंत आणि एकांत ह्यापैकी माणूस एकांतालाच जास्त घाबरतो. वाहतो तो झरा आणि थांबतं ते डबकं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस. खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते. सुरुवात कशी झाली ह्यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस. तुम्ही आयुष्यात किती माणसं जोडली ह्यावरून तुमची श्रीमंती कळते. औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं. गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले. अत्यंत महागडी न परवडणारी खऱ्या अर्थाने ज्याची हानी भरून येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण ती वारेमाप उधळतो, ती म्हणजे आयुष्य. भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती, आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती. आपण किती पैसा मिळवला ह्यापेक्षा तो खर्च करून आपण किती समाधान मिळवलं हे जो पाहतो तो खरा आनंदी व्यक्ती असतो. प्रिय वपू, तुम्ही आमच्यासोबत होता, आमच्यासोबत आहात आणि आयुष्यभर आमच्यासोबत राहणार आहात. तुमच्या साहित्यिक वारसा आम्हाला दिवसागणिक श्रीमंत करतोय. नमस्कार, धन्यवाद.